तिच्या की येत्या फक्त तिचे बा नाही रे काय काय तू चवना दव काय तू मा बहीण आवडली घेतली माझी बहीण तशी का आमची खानदान तशी तुमच्यावाली गुड्डी काय एखाद्या गुड्ड्याचा हात धरून जाईन ना तेव्हा तुम्हाला कळन तवर नाही कळणार तुम्हाला लई विश्वास गुड्डी व तुमच्या आमची गुड्डी अशी नाही आमची गुड्डी नंबर 1 ची मग तुमची गाव गुड्डी बरोबर गाव आखरी चरती हा? साऱ्या गावात जाऊन येते बरोबर खोट्यावर संध्याकाळी हा. आईत ताटावर बसती जेवायला तुझ्या तोंडात काय घालाव का नु सारखं तो तोंडात घालशान ना मा तोंडात मा बहिणी ना हा सारखी खालीवर पाण्यात लय पाहते कौतिक आलं बाई अरे गावात नंबर 1 ची पोरे नंबर 1 ची कोण तुमची बहीण ना हा. अगो बाई कोणच्या आख्या गावात पंचायती उजेंडा लागला तिचा जशी नवऱ्याला काढून दिली बिचारी अजून एका माणसाला वर तोंड करू पाहिली बाड खाऊ ना तुम्ही एक नंबर तोंड फोडे बघा जाक बाड खाऊ नको जाकेट आले करायला काय बोला त्या नाकवर करून नको मला सांगू तिने शब्द आणले मग तू गप्पा गप्प हा. टाकी मग किराणा दुकानावाला दर ठुलाय ना तिनं आता हा? लाज वाटायला पाहिजे बोलायला काय भांडणं करू काय काय नाही. त्यांची बहीण आणू राहिली गोवाचे गोळे ते आम्ही खाऊ राहिलो घरामध्ये म्हणून कौतिक वाटू राहिलो काय कौतिक आहे बाई हो नाही नाही, चाललंय बी. वडासारखी हे. पिपळा- पिपळा. तुम्हाला काय माहित झालं का? काय? नाही गावात काय चालू आहे काही नाही. माहिती ना काय? माहिती ना गंगेत बाई बाळा तिथं अहो ते नाही मग तुमच्या बहिणीच लफडा ऐकायला आलो. अय देणं आहे तू पाहिलं का तुम्ही? देणं आहे ना त्यानं मला वाटलंच होतं पण लई हिंमत करून आले तुम्हाला लाज कसं नाही रे आपले म्हणून माणूस सांगायला येत नाही 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 तशी माझी बहीण आहे का काय? आबा कोणता सूर्य इकडं उगन पण माझ्या बहिणीचा आहे ना शब्द चुकणार नाही पाय फारकायचा नाही तो हा ना हा. बाया 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 हा. समजा मग लय तुम्हाला हुशार एखादी- क्वालिटी तुमची खानदानी लेकरू खानदानी ते अहो, पळून तवा कळण हा. काय 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 पळून नाही तवा ती काय कळण. काय अशी आले गेलीची का पळून जायला नाही खास नाही आमचे खानदानी रक्ताचं नाते अहो आमचं लय ध्यान राहत. तुम्हाला तेच काम तुम्ही थोड्या दिवस थांबा हो जाना भाऊ यांना आहे ना लक्षात आल्या का मग कळण हे नुसतं पांघरून टाकीत आणि ते म्हणते शेंगदाणे खायला चला किती वाढ मी तुम्हाला शेंगदाणे खायला आणि ती खाला सावध करायला आणि ती खाला मला बरी शहाणे शहाणे माणसं म्हण तुझ्या बायकोला इलेक्शन तुझ्या बहिणीला इलेक्शन उभं कर म्हण 100% निवडून येईन तिचा काय संबंध इकडे उभा राहायचा कोणाला उभं राहते वय नाही हे डोक्यातच नाही. हा. आपण काय सांगू राहिलो आणि ते दुसरं चालू आहे. फुकाट नाही नवऱ्यानं काढून दिली इकडं तोंड फोडी बघा दिली लात मारून लात मारून त्याच्या कुठला पडा असं बाबा मी कालच तिचं पाहिलं. काय कमी ध्यान राहून दे जरा. काय? आता काय आता धरून ती देऊ का रोज आंबे एखादं? राखायला गावात सुद्धा हिंडत नाही ती. रोज आंबे हम्म. राखायला बिचारी आली का आंबे खाली बसती तिची बरोबर आंब्यांची वाटप चालू इड हा. तुम्ही घ्या थांबून आणि 4-5 शाख रोज संध्याकाळी घेऊन येते घरी. हा. भावाला वहिनी खायला. सोबत राह काय होतं मग? त्यांचा इथे आहे का तोंड तड नाही नाही तिचं तोंड सारखं दोघे बुटू- सोबत बुटू- राहिले तर मग काही वाटत नाही ना. हम्म. ये लय कुचके याला काय सण होत नाही तिथे किती मोकळ्या मनाची साऱ्या गावाला आंबे दाबून देऊ राहिली ते एक येतं एक घरी हम्म. आणि मग कस काय तुम्ही असं छान देता मग कस काय? सोबत व्हायचं दोघीला बी. नाही नाही सोबत राहायला राहत पण मला म्हणजे एकेला घरी ठेवायचं एकेला नाही बाजूला. नाही हिच्या संग जर ती लावली ना ही तिला वाईट मार्ग शिकवीन मी का चांगला मार्ग नाही शिकायची ही नांद तिला पळायला सोपी नाही. आतापर्यंत किती लोकांची मी घर बुडावली सांभाळी मॅच सांभाळली हम्म. बाकी जरी सांभाळण्याची पहा, परत तुम्ही म्हणू नका का तुला माहित होतं मी तर सावध काऊन नाही करा सांगितलं नाही म्हणून. तुम्हाला मला माहिती तुम्हाला बोट घालायचे कामच आहे तुम्हाला बोट घालून मोठं घ्या केलंय. म्हणजे आम्ही चांगलं हा. सांगायला सावध करायला तुमचे तुम्ही सल्ले कधी चांगल्या लोकांना पटले आतापर्यंत पळाल्यावर मी बोलून नाही हा. द्यायचो गावामध्ये तुम्हाला कोणतं? वरतोंड करून मग. आता ती जाऊ शकत नाही ते. ती का काही यायची अशी जाणारी बाई कधी नाही नाही ती काय करते कुठं जायची गरजच नाही अख्खे कार्यक्रम आमराईत चालू आईच्या का तोंड कुठू का काय करू का मी हा भाऊ मला सांगाच काम होतं चाललो मी आता. बरं तुला कमी आमंत्रण दिलं का भाऊ ये ना आम्हाला सांग ये ना आमच्या आपले बोखांडी संबंधी आपले म्हातारे कधी सोडून राहिले की एकमेकाला. बचत गटात गेले त्या दिवशी हप्ता भरायला तर तिकडे सुद्धा सारी चाव चाव काची या लफड्यांची हा हे लफडे ना तुमची बहीण लफडे करते ना जाऊ दे भाऊ, हम्म? त्यांना सांगून ते आपल्याला लाज नाही वाटत मारू दे. चाललो मी. तू आहे ना तू जरा ध्यान राहील ध्यान मी ध्यानावरच आहे माणसं येते हा गावात बहिणीला पाय कुठे घालायची बहिणीला त्याला कचकायचं त्याला मी कचकायचं गाला कचकू
मग तो त्याचं काय आहे का? बहीण जर साऱ्या गावात यायला पाठवून येतील मी कच किती लोकांना. तो त्याचं काय आहे का हं? तू का गप्प हा बसली? मग मान त्याचं लपडे अजून 4 जण सांगायला आले का म्हणायचं मान त्याचं लपडे. काय चव आली तुला चौकून जाक्या डाल्या करतो. काय झालं ये येडा तुमचं चांगलं फार तिकडे येऊ राहिलं काय बिघडलं ती मग ती बहीण होती आठवायचं असं करायचं आणि हा? तो एकाला जाण्या मग तो तुझ्या बहिणीचे मला लफडं पाहिले. अरे जनेच ध्यान ठेवतात तुला काय सांगायचं पण असं वाटतं जाऊ दे वहिनीमुळे तू येतं आपल्या घरी हा मी जर बोलले तर वहिनीला राग येईल तिच्या तर लय नाक शेंडायला लागली. वहिनीमुळेच हम्म. आपल्या घरी येतो हा. मग त्याचं मात किती लपड त्याची वाईट त्याच्या नजर पोटचे तर मला 4 पोरं काढायचे. त्याची माझ्यावर वाईट नजर आहे म्हणून हा. तो तसं बोलतो. हा ना मला माहिती आहे कोणावं? ना. नाही, बया मी उगाच सांगत नाही तुम्हाला हम्म. राग स्वप्न तो जाण्या त्याने स्वप्न नांदायचं तर तिला तुझी पळायला बहीण बी कुठे अवघड आहे बहीण सोपी नाही. काय मग करावं आजकाल हिला? कशाला तसं वागा लागत हा मग आमराई मध्ये कोणी आलं का आमराई मध्ये आंबेच दाबून द्यायचे त्यांना घ्या खाऊन पोटभर खा पोटभर दाबा. त्या काही पिकाला लोकांचं आहे आम्ही काय? खातं, एवढं काय त्यांना? हम्म. पिकेला आम्ही जाय ना खाय ना मग खाली पडून तरी सडूच राहिले ना. मग काय हा मग पिकेला आम्ही काय चालतं चालतं राखण्याच्या नावाखाली बराबर चाललंय सारं. गजरे हो आता लय एक पडलं काम म्हणा. करा वहिनी तुम्ही माझ्या संग दिवसभर थांबा मला काय गरज पडली हा नको बाई तिच्या म्हणजे बरोबर. तुम्ही करशाल तुमच्या जीवाचे हाजे माझ्या मी बसते जीव जाळीत. काय झालं? तुम्ही हा बांध झाला का तो बांध आणि तो बांध झाला का तो बांध हिला सगळं नको ठेवू. मी बसते हिला जीव सगळं जाळीत. ठुलं हिनं तुला वाईट मार्गाला लावलंच. हा तिनं गावातले 4-5 बाई त्या मार्गी लावून दिले. मग मला कसं माहितीये तुम्ही म्हणते घरी कधी नाही, कधी नाही. म्हणले का? हा. मग तो काल तू ज्याने मी तुला म्हणले नाही हा? ज्याने माहिती का भाऊ ज्याण्यावरून याला हिला 17 बाऱ्या कुठले 17 बाऱ्या मग हम्म. तरी तू येतो तरी येतोच. येईनच का बरं नाही येणार. येतो पण तू बाहेर गेल्यावर बी येतो आता काय हा काय ग मुक्कामी राहतो. अगं एखाद्या कुत्रीला हाड म्हणून हाडू टाक हम्म. का तुला लयच आवडला का तुझ्या हाताला धरायचं हाताला आणि मग बोलायचं हाताला मग बोलायचं तवर नाही बोलायचं. आपल्याला जाऊ दे आपली मोठी धाकटी भाऊजी आहे, हा. काय सांगावं. पण ते अरे मावळं चाल का चाल पहिलं? चाल त्या कोंबड्या आलेल्या नसती. याला म्हणते आपल्या ठेवत झाकून आणि दुसऱ्यात बरं मी काय म्हणतो बाई तेच ना आंबे होते आणि ठुई केस चांगलं. थोडे एवढे तर लफडे कोणला येऊन देऊ जाऊन नको डोक्यावर येऊ. केस अरे थोडे एवढे कोणीच लफडे. नाही भाऊ दिवसभर. हम्म. इथंच बसेल आहे. आता जातो आणि ज्यानेच्या घरी त्याच्या बायको सकाळ लावून देतो. हम्म. चाल ग चाल ज्यानेच्या घरी चाल. फोन द्या ना मला फोन लावतो कोण जर आलं तर. हा? आंबे न्यायला येणार होते एक जण हा हा धर धर आलेत मग फोन द्या. कुठे काय करमळी चल तुम्ही कुठे चालले पण मला आता काय जातो ना ते डाळत राहिले कोंबड्या बरं बरं ते तो वाका पडाकलाय ना काल 3 कोंबड्या झाल्या. आणि त्याचा फोन आला होता कोणतं कांगणे काकाचा काय म्हणतं ते म्हणे गावात जवळ आहे म्हणे पण दोघाला पाठव म्हणे घरी. कोणाला आम्हाला हा कोणतं घेते का त्याच फोन आता आणि मला लवकर सांगायचं ना स्वयंपाकाला. माहिती ध्यानातच नाही हं? बरं जाऊ ना उभे उभे वहिनी काय होतं माहिती का जिला स्वयंपाकाचं नेलं ना की शिजलं का नाही शिजलं का नाही शिजलं का नाही तिकडे सुक सुक हाणती. बरं मग जाऊ नये मग वहिनी तू, हा? हा मी आहे इथंच. हा नाही काय नाही तुला काय आणू का डाबर आणू नाही नको आणू बरं आम्ही जेवण केलं घरी बरं जा का बरं झालं गेली एकदाची वहिनी काय माझे लपडे उघडे करते का काय तर ज्याने काय टपकला होता काय माहिती मी पण तिला उलट पालट सांगून बघलं 2 जण भांडणं करते बसवा तिकडे टाइमपास आता बाबराला फोन लावते बोलून घेते त्यांचं लय झालं आता लपडी करते आज आहे ना दाखवते ज्यांना लपडे कशा राहते. हॅलो हा बोल ना कुठे आहे बाबराव काय नाही घरी काय या ना आंब्या खाली आपला टाइम नाही झाला का आता अरे रोज रोज म्हटलं ते भाऊजाई लय तोंडाळे रे पाहिलं तर माई भाऊजाईन ते ना गेले ते कांगण्याचे जावळे नाही का हा दोघं गेले आणि ते जावळे जाऊ दे पण ते जेनेचं आपल्यावर लक्ष ठेवू नये रे हा सांगितलं मला आज सगळं त्याच्यामुळेच तुम्ही आपल्या प्लॅन आहे थोडा यायचं पण ते लयच अवघड आहे जेनेचं काय एवढं आपला डोळा आहे असं तिच्याने हा? त्याचं काही लग्न होईल नाही काही नाही हा काय ते गावात पाहतो कोण मोकळी बाय हा बर बर मग तू एकटीच आहे ना आंब्याखाली हा मी एकटीच आहे बर बर येतो मग हा लवकर या मग. शाखा बेका जमा करून ठेव हा चालेल काय आले गो बाबरो कोण पाहिलं नाही ना नाही लय लपत आलंय बांधा मग तुम्ही इकडेच होते काय मग खाली होतो तिकडं तुला म्हणलं का हा का घरी होतो घरून जाऊन हा. असं आलोय हा हा बर मी काय म्हणतो काय? हे बघ हं? आता लय दिवस झाले आता आपल्याला लपड्याला हं. आता लपड करायचं नाही आता करून झालं केलंच आहे ना हं. तर काय करू आता डायरेक्ट एक निर्णय घेतो हं. तो एक आहे बापा जेवढे दिवस जाणार नाही नाही. आणि एक दिवस जर आपल्याला जर पकडलं ना हं. तर सारा बॉम्बट होऊन जाईल अरे आता जास्त पांगलं
हा मग त्यापेक्षा आहे ना एक करत असं माहित झालं तसं माहित झालं आपण डायरेक्ट पळूनच जाऊ. पण मला जीव लावशा ना तिकडे नेलं. तुला काय करायचं तुला शेवट तो आला मी तिलाच अडक जाईल नाही तर तवाले मावाले हा. नाही तर जिकडे पैसे संपले तिकडे सोडून दे. नाही तर आपले पैसे संपल्यावर मला तिकडे सोडून द्यायचा. नाही नाही, पैसे संपले ना तुला सोडणार नाही. आपण संपलं तर मी कष्ट करेन तुला बसून घालील तू टेन्शन घेऊ नको. खरंच हा मग आपण काही इकडे राहायचंय नाही काही नाही दोघांना डायरेक्ट बाहेर निघून जाऊ. पहिले एवढं नव्हतं पेटलं आमच्या घरात. हा नाही जण्याने जास्त लावून दिलं. जनने काश केली जास्त नाही साऱ्या गावात झालं म्हणे का बाबराव ते पण तू भाऊ अशी आहे ना ओम्याला टाकेल का काही हेच कळत नाही. बेकार हा बोल लाय गोड्याची काही बोलत ती. हा माझा असं वैताग आला तिचा असं वाटतं राहू का नको लगे लईत लईत आणते ती काही बोलत माझ्या भावाला म्हणते तुला कळत अरे नाही. तिला म्हणा आपलं पाय आपण काय मी करते पण बोलले मा काल. भाऊ म्हणा बोळा साधा आज मी बोललेच मला जने ना तुमच्यासाठीच येतो म्हणून. म्हणजे डायरेक्ट हा बरोबर आहे मग. उलटच बोलले मी आज. हा एवढे दिवस किव येत होती मला हा पण आज नाही. आज मला येवर राहायचं नाही तेव्हा राहायचं नाही. मग आता एक कर हं? टाइमपास काही करू नको. आता आपण निघून चाल. पण जायचं कुठं नेमकं कुठं आहे म्हणजे कुठं जायचं. चल राजस्थानला जाऊ निघून. हा असं लांब जाऊ कुठं तरी राजस्थानला चाल तिकडे कोणी येणार नाही पाहायला. सापडलं नाही पाहिजे आपण. हा सापडलं नाही आणते ना आपल्याला. का बरं आणते मग ही कशी आज थोडे आपण दोघं काय काय अल्पवयीन आहे काय मग त्याला 18 वर्षाच्या मग आतले दुबईला चालतं दुबईला. दुबईला लय पैसा लागतो ग. राजस्थानला एवढा पैसा नाही लागणार आपल्याला. पण राजस्थानला एखादा गावाला रूम काय तिला करायचं. घर बीर घेऊ एखादा हो. दोघं जण राहू काही कामधंदा करता येईल राजस्थान तिला काय. हा का हा मग तसं करू मग. हा राजस्थानला काय तिकडं उंट आहे तिकडं. राहू दे राजस्थानला उंट राहू दे ना. मग? 2-4 उंट घेता येईल त्याला काय. हा हा बरोबर. काही धंदा करता येईल त्यांच्यावर. पण मग आपले पैसे उंटात गुतल्यावर मग आपण काय खायचं. काही नाही ते खायचं काय हं? खायचं काय मग. मग आपले काय मग अरे तिकडं उंट घेतले म्हणजे काहीतरी धंदा केला म्हणजे त्याचे पैसे येणार नाही का. हा मग तू काय जागी सगळं हिशोब करते का काय. मग हिशोब तुला लावून जा. खायचं पडलं का अर्ज पळून जायचं नाही पडलं तुला. हा तिकडे गेल्यावर मग वापस येता येईल का आपल्याला. मग इकडे यायचंच नाही. मग पैशाचा हिशोब लावून जा नाही ना कुठवर परत आहे कुठवर नाही. तुला काय करायची त्याची त्याची जबाबदारी मी घेतोय ना. हा हा चल तुला गेल्या गेल्या लगेच 10-15 साड्या घेऊन टाक हा. रस्त्यानंच. हा का मला 10 एक ड्रेस घेऊन टाक येतो. हं. परत 2-3 वर्ष कपडे घ्यायचे नाही आपल्याला. हा मग मग असं. काय राहिलं मग ते पोटाला खायचंच राहिलं मला ना. तुमच्यावर भरोसा आहे म्हणून मी येऊ राहिले. फक्त पोटाला खायचा विषय राहिला. हा मग तू चल चला जुन का भाकर खाऊ वाटलं 10 रुपयात. माझ्या काय बाबाचा नको. फोन आहे नाही ठेवून देते नाही तुम्हाला फोन करीन. चाल घेऊन चाल आता अच्छा फोन करीन आप लोकेशन चेक करीन तो. म्हणजे हा लोकेशन आपण त्याचा नंबर पडू दे इथं शिकू देईन 4 वाजता तेव्हा घेऊन जाईन. असं करू हा हा राहू दे, राहू दे. फोन चल. नको काहीच नको सांग. चल एक तो द्या गाडा हा तो गाडा जाई खोबा सरकून. तुमचे वांदे. आका कुठे गेली काय हं? फोन देत हा काही होय बाय आता अक्का असं लीड कुठेतरी बांधा खाली मोबाईल लीड ठेवून गेली अक्का. अक्काला बांध खोन लय आवडत आहे. मी तेच सांगू राहिले अक्का 100% बांधा खाली. आता एवढं चांगलं तोंडात खाऊन आली ना हं. तर बोलणं वाईटच आहे ना तू. तुला माय बाई कशी बागू दे तुला ती वाईट दिसत. साऱ्या गावाला माहिती हो तुम्ही काला मला सांगा त्या तुम्ही नुसती माझ्याजवळ पॉलिसी करीत्या मग त्याच्यामुळे तुमचं मा पटत नाही खरं. वा मग आलं का तू? जमलं ना आता तुला काय मा बायको कर्मच नाही काय. भारी जमलं पण बरं आता. तुला किती बारा कच केली बायकोवरून नाही नको ते पुढे जाऊ. अरे जी- जाणारा जी- जी- शिरप्या जी- आहे गदर बाबा तुझी गदर. शिरप्या. ते सारखं बोलू किती बहीण कुठे तुझी आहे असं नाही कुठं आणलं देवर आवाज देवर आका पाहिजे वर कुठे गेली द्या ना, मेरी द्या कामे ना. नाही. ज्वारात दे मटण खायला ना ते शिरप्या मटण खाल्लं द्या ना ज्वारात दे ना आवाज. असं पाहिजे मरत काय नडलंय काय नाही तिच्या जवळ आहे बी तुमचं बी जाना भाऊ. अहो वहिनी गेली ती बाबा संग पळून. गेली का वा 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 गेली आता पेडे वाटी ते बी पेडे माझ्या डोक्यातच बसेल होती पेडे. लय गॅरंटी घेत म्हणून तेवढा अर्जंट आलो मी निरोप सांगायला. आहे का बाब्याचा नंबर आहे का. त्यानं पाहिलंच नाही मी नारळ झाडावर होतो ना हं, तो असे चालले होते ना हं. पिशा बॅग भरून हा का भाई माझी डागडुग नेले काय मग. वरून असं वाटलं नारळ डोक्यात घाला माझाच लय डोळा होता मग बाब्यानंच पळली ती. पाय रे घे पाहून खरं तर तो माझा डोळा बहिणीवर होता. डोळ्या कोणाचा होता जना भाऊचा आणि तू संशय कोणावर घेतो
माव घे वहिनी द्या वहिनी गेली तोंडात मारून निघून. फोन लाव बाबूरावला, लाव फोन. असे काय गप्प फोन झालं. लाव, नाक नाही लाव ना राहिलं त्याला. बाबा, फोन कुठे लाव, पाय ना फोन जाईना लाव. पळून ते गावाच्या बाहेर निघेल त्यांना पाहिजे पैकी ते. 7-8 कार्टे काढावं आणि याच्या जवळ परत आणून घाला. हा? हं. लाव. अहो त्यांच्या गप्पा ऐक ते राजस्थानला चालले काय कधी हाती लागायचे आपल्या कोण रेंजच्या बाहेर काय उंटावर वाचायला चालली ते उंटावर हम्म ते तर म्हणे घरदार तिकडे घेऊ म्हणे लय गप्पा रंगल्या त्यांच्या. हा का? आता राजस्थान ऐक माहिती कुठे त्याच्या बहिणीचं नाव नका घेऊ. त्याची बहिणीसारखं वागणं नाही कोणाचं. नाही? मग तिचं आता असं जाऊ एक द्या मग. नंबर वागणं. ते आता जातो मी दुसरी पाहतो मग काय आता हा? पाहू तू आता लय गॅरंटी घेत होतो. लय गॅरंटी होती. तुमच्या बहिणीसारखं खरंच बाई मैनंदासारखी बाई नाही. मैनंदासारखं वागणं नाही कोणाचं. तुला लय आनंद झाला का? किती नाक होतं बाई. याच्या अर्थी ना माझ्या बहिणीचं तोच काहीतरी काळा मातळ केलं. याचा अर्थ आहे ना हम्म. तुमचं नाही का उपटे घराण्याचं नाक होतं. गेले उपटून. आता इथं तर लोकांचे उपाटले. आता गेली त्या उपट सोंब्या बरोबर निघून उपटायला त्याचे. तू बस आता उपटीत. कुणी आला का बसायचं नाव बोलत प्रत्येकाशी. काय खानदान बाई, काय नाव घेत होता बाई. सारखं कोणीच नाही, मा बहिणी सारखं कोणीच नाही. अरे चव आहे का तुम्हाला? चव आहे.